सोलापूर लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला पराभूत करणारा मतदारसंघ, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी राज्यपाल अशी कितीतरी महत्त्वाची पदं भूषवणाऱ्या बड्या नेत्याला नवीन चेहऱ्याकडून धोबीपछाड देणारा हा मतदारसंघ, सुशीलकुमार शिंदेंच्या राजकारणाला घरघर लावणारा हा मतदारसंघ, अशा कितीतरी गोष्टींमुळे हा मतदारसंघ देशभरात गाजलाय। सोलापूर मतदारसंघाला राज्यातल्या बहुभाषिक मतदारसंघ म्हणूनही ओळखला जातो। राज्याच्या सीमेवर असणाऱ्या या मतदारसंघात नेमकी हवा कुणाच्या बाजूने वाहते याचा अंदाज बांधणं भल्या भल्या जाणकारांना कठीण जातं। या मतदारसंघाने सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना तर हादरा दिलाच, पण त्याचबरोबर वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनाही सरप्राईज केलंय। वंचितचे प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे असे मोठमोठे मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात इथं उतरलेले असताना या निवडणुकीत भाजपने कसा काय करिश्मा केला? आई आणि वडिलांच्या पराभवाचा वचपा आता लेक प्रणिती शिंदे घेणार का? यंदा या मतदारसंघात काय असेल भाजपचा प्लॅन? कसा आहे या मतदारसंघाचा इतिहास आणि भूगोल? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात, कारण आमच्याकडे आहे या लोकसभा मतदारसंघाचा अख्खाच्या अख्खा राजकीय सातबारा। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा। सोलापूर लोकसभेची निवडणूक रंगतदार होण्यामागचं कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या भूगोलात दडलंय। त्यामुळे या मतदारसंघाचा थेट भूगोल जाणून घेऊयात। सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या सीमेवरचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघाच्या एका बाजूला कर्नाटक आणि दुसऱ्या बाजूला तेलंगणा आहे। त्यामुळे या मतदारसंघात तब्बल 4 ते 5 भाषा बोलणारी लोक राहतात। मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू आणि काही प्रमाणामध्ये तमिळ भाषिक लोकही या मतदारसंघामध्ये राहतात। या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यातला पहिला आहे मोहोळ, दुसरा सोलापूर उत्तर, तिसरा सोलापूर मध्य, चौथा अक्कलकोट, पाचवा सोलापूर दक्षिण आणि 6वा पंढरपूर आहे। याच मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे हे 1998 आणि 2009 असे 2 वेळा सोलापुरातून लोकसभेवरती निवडून गेलेत। पण 2014 साली काय झालं तुम्हीच पहा। 2014च्या मोदी लाटेचा सुशीलकुमार शिंदेंना चांगलाच फटका बसला। नवीन चेहरा समजल्या जाणाऱ्या शरद बनसोडे यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांचा जवळपास 1.5 लाख मतांच्या फरकानं दारुण पराभव केला होता। सुशीलकुमार शिंदेंसाठी हा पराभव जिव्हारी लागणारा होता। 2004ला ज्या मतदारसंघातून त्यांच्या पत्नीचा पराभव झाला होता, त्याच मतदारसंघात सुशीलकुमार शिंदेही पराभूत झाले होते। पण सुशीलकुमार शिंदेंची पराभवाची ही मालिका 2019 पर्यंत कायम राहिली। 2019 साली काय झालं होतं तेही पहा। 2019 साली सोलापुरात भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत झाली। जयसिद्धेश्वर स्वामी हा नौका चेहरा देऊन भाजपने पुन्हा एकदा सरप्राईज फॅक्टर वापरला। विशेष म्हणजे वंचित आणि MIMची 2019ला आघाडी होती। सोलापुरात दलित आणि मुस्लिम समाजाचा वर्चस्व आहे, पण वंचितच्या एंट्रीमुळे दलित आणि मुस्लिम मतं विभागली गेली, ज्याचा थेट फटका सुशीलकुमार शिंदेंना बसला। तर दुसरीकडे हिंदुत्ववादी चेहरा म्हणून जयसिद्धेश्वर स्वामी यांनी तब्बल 1,58,608 मतांनी बाजी मारली। सुशीलकुमार शिंदेंचा हा सलग दुसऱ्यांदा पराभव होता। या निवडणुकीतही भाजपचा सरप्राईज फॅक्टर जोरदार चालला, पण यात वंचितची भूमिका सगळ्यात जास्त गेम चेंजर ठरली। ती कशी हे समजून घेण्यासाठी तुम्हाला पक्षांना मिळालेली मतांची टक्केवारी नेमकी काय आहे ते पाहावं लागेल। 2014ला मोदी लाटेत भाजपने 50%पेक्षा जास्त मतं मिळवत एक हाती विजय मिळवला, पण खरा गेम 2019च्या आकडेवारीत दडलाय। 2019 साली भाजपने 48.33% मतं घेतली, म्हणजे एकूण 5,24,985 मतं भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामींनी घेतली। त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसला 33.78% मतं मिळवता आली, म्हणजे 3,66,377 मतं सुशीलकुमार शिंदेंनी मिळवली आणि वंचितला 15.68% मतं मिळाली, म्हणजे 1,70,007 मतं प्रकाश आंबेडकरांनी काढली। यातली इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की वंचित आणि काँग्रेसची मतं एकत्र केली तर त्या मतांचा आकडा भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामींपेक्षा जास्त होतो आणि भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामींना एकूण मिळालेली मतं आहेत 5,24,985, म्हणजे 2019 साली वंचित आणि काँग्रेस सोबत असती किंवा सोलापुरात फक्त काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला असता तर कदाचित काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे तब्बल 11,399 मतांनी विजयी झाले असते। सोलापुरातल्या या निकालावरून राज्यात वंचितची भूमिका किती महत्त्वाची आहे आणि वंचित कसा गेम फिरवू शकतं हे अधोरेखित झालं।
सोलापुरातला हा वंचित फॅक्टर पाहिलाच, पण आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात नेमकी कुणाची किती ताकद आहे, इथल्या 6 विधानसभा मतदारसंघात कुणाचा कसा बोलबाला आहे तेही पहा. 2014 आणि 2019 सालचं चित्र जवळपास सारखं दिसतंय. 2014 साली भाजपचे 4, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे प्रत्येकी एक आमदार होते. 2019 सालीही ते चित्र पाहायला मिळत आहे. म्हणजे 2014 पासून भाजपने सोलापूर लोकसभेतल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघावरती आपला ताबा कायम ठेवला आहे. पण ही सगळी आकडेवारी 2019च्या विधानसभा निवडणूक होण्यापूर्वीची आहे. त्यानंतर राज्यात 2 प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली, सरकार बदललं, आमदारांच्या भूमिकाही बदलल्या. त्यामुळे नेमकं आता कोणता आमदार कुणाच्या बाजूने आहे आणि कुणाचं पारडं जड आहे तेही पहा. 2019 नंतरच्या राजकीय पक्षफुटीचा तसा फारसा प्रभाव सोलापूर मतदारसंघावरती पडला नाही, कारण सोलापुरात भाजपचे 4 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे. भाजप आणि काँग्रेसवरती या पक्षफुटीचा परिणाम झाला नाहीये. फक्त मोहोळचे यशवंत माने हे राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या बाजूने गेले. त्यामुळे आता भाजपला अजून एका आमदाराचा पाठिंबा मिळालाय. म्हणजे आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 5 मतदारसंघांवरती महायुतीचा बोलबाला आहे. सोलापूर शहर विधानसभेच्या एकट्या प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. विशेष म्हणजे प्रणिती शिंदेही भाजपच्या बाजूने जातील का अशा चर्चांनाही मध्यंतरी उधाण आलं होतं. पण प्रणिती शिंदेंना आता काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. पण असं असलं तरी सोलापूर लोकसभा भाजप आणि महायुतीसाठी सोपा पेपर आहे असं म्हणता येऊ शकत नाही. कारण महाविकास आघाडीच्या मोर्चे बांधणीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघावरती यंदा कोण गुलाल उधळेल हे जाणून घेण्यासाठी काही प्रश्नांची थेट उत्तर द्यावी लागतील. उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? 2014 साली याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल, कारण शरद बनसोडे हे भाजपमध्येच होते. 2019 सालीही नाही, सिद्धेश्वर स्वामी हे भाजपचेच होते. उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा? 2019 साली याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल, कारण दोन्ही वेळी भाजपचे 2 नवीन उमेदवार विजयी झालेत. युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा की तोटा? याचं उत्तर आहे युतीला फायदा झाला आणि आघाडीला तोटा. आता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पक्षफुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे? पक्षफुटीनंतरचं राजकारण गुंतागुंतीचं झालंय. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरणं, बहुभाषिक मतदार यांची आव्हानं पाहता सध्या महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये पण टफ फाईट होईल अशी शक्यता वर्तवली जाते. शिवाय भाजप या मतदारसंघात तिसऱ्यांदाही नवा चेहरा देण्याच्या तयारीत आहे असं बोललं जात आहे. यासाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. उद्योजक मिलिंद कांबळे यांचंही नाव भाजपकडून चर्चेत आहे. तर दुसरीकडे वडिलांच्या पराभवाचा वचपा घ्यायला महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदेंना काँग्रेसकडून तिकीट कन्फर्म झालंय. प्रणिती शिंदे ही निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवतील का अशा चर्चांनाही उधाण आलं होतं. माझ्या लेकीला भाजपात घ्यायला अनेक प्रयत्न करण्यात आल्याचं खुद्द सुशील कुमार शिंदेंनीही बोलून दाखवलं होतं. पण काँग्रेसने त्यांचं नाव जाहीर करून या चर्चांना पूर्णविराम दिले. प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून राम सातपुतेंना उमेदवारी देण्यात येईल अशाही चर्चा आहेत. नावातच राम असल्यामुळे सातपुतेंचा भाजपला चांगलाच फायदा होऊ शकतो असंही काही राजकीय जाणकारांचं मत आहे. पण भाजपचे शरद बनसोडे हे देखील या जागेसाठी पुन्हा एकदा इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीसांनी या जागेची चाचपणी करायला आपल्याला कित्येकदा फोन केल्याचा दावाही त्यांनी केलाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघात वंचितची भूमिका काय असते हे पाहणंही महत्त्वाचं आहे. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला 7 जागांवरती पाठिंबा द्यायचं पत्र लिहून कबूल केलंय. गेल्या वेळची आकडेवारी पाहता त्या 7 जागांपैकी सोलापूरची 1 जागा असल्याची शक्यता आहे. असं झालं तर काँग्रेसला वंचितचा गड जिंकणं सोपा जाऊ शकतं असं जाणकारांचं म्हणणं आहे. पण मग भाजपचा उमेदवार कोण असेल? वंचित खरंच सोलापुरातून काँग्रेसला साथ देईल का? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावरच सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोण गुलाल उधळतं हे स्पष्ट होईल. पण सोलापुरात नेमकं काय घडेल, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.